जीवदानी बामणडोंगरी संघाविरुद्ध ए पोलमधून खेळ. आतापर्यंत आपण बघितलेत ए पोलमधून अरविंददादा ठाकूर 11 जीवदानी बामणडोंगरी आणि यातून जिंकणारा त्यांचा संघ त्यांच्या विरुद्ध खेळ. बी पोलच्या लढती उद्या आहेत. सी पोलमधून स्वर्गीय जितू 11 जर्मन नेरे आणि त्याचमधून सी पोलमधून एक मॅच पेंडिंग आहे जी ओवले आणि बलबलीमध्ये. डी पोलमधून आपण बघितलं चेअरमन उसरले विपक्ष सायरा 11 अनिलचे अगदी आपण बघितले. ई पोलमधून गौरी स्पोर्ट्स नेवाली आणि स्वर्गीय जीवा 11 गावदेवी पेंदर. ए पोलमधून स्वर्गीय सचिन पाटील 11 बोरले आणि जय हनुमान अमन ब्रिगेड व रियांश 11 वलप यांचा उद्या सामना होईल 8 वाजता बोरले आणि वलपमध्ये. आणि तदनंतर आपण बघितलंय 40+ विचार केला. 40+ मधून श्रीमलन स्पोर्ट्स वावंजे टॉप 3 मध्ये पोहोचलाय बक्षीस पात्र फेरीमध्ये 40+ संघ. तदनंतर ए पोलमधून जय गणेश नवापाडा डोंबिवली 40+ आणि त्यासोबत स्वर्गीय राज ठाकूर प्रतिष्ठान करावे 40+. हा सामना देखील उद्या होणार आहे ठीक 7 वाजता. आणि तदनंतर आपण बघितलं ओम साई 11 खेडूकपाडा 40+ हा संघ सी पोलमधून पुढे गेलाय आणि 40+चा सी पोल ज्या 4 संघांमधील लढत उद्या आहे. उद्या अगदी बघू आपण उद्या पूर्ण बी पोल खेळवला जाईल. सायरा 11चे पॅकर सन्माननीय नितेश पाटील ग्रामपंचायत सरपंच बुरदुल यांच्याकडून भादवड टीमला आपण देऊया भरपूर शुभेच्छा. नेहमी मोठमोठे संगीत पुरस्कृत करत असतात. प्रवीण शेठ म्हात्रे यांचं योगदान देखील त्यांचं मोठं असतं कारण संघ एकत्रित करण्यामध्ये विजय शेठ ठाकूर सम्राट माली रक्षाप्रेमी गायकर यांचं चांगलं नेतृत्व आहे. त्यामध्ये प्रवीण दादा म्हात्रे यांचं देखील योगदान विसरता येणार नाही. आता उद्याच्या लढती संपूर्ण बी पोल एक बघायला मिळेल तुम्हाला. उद्याच्या लढतीमध्ये तुम्हाला सी पोल मधल्या 3 लढती 40+ मधून त्या बघायला मिळतील. उद्या क्वालिफाय होणारे सुपर 12 मधील एक लढत जी स्वर्गीय सचिन पाटील 11 बोरले आणि जय हनुमान अमन ब्रिगेड व रियांश 11 वलप ही उद्या लढत होणार आहे सुपर 12ची. आणि तदनंतर एक लढत जी आहे आपण बघितलं तर जी उद्या ॲडजस्ट आपण केलेत त्यामुळे बघूया उद्या कसा राहील खेळ. चला मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करूया. दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा करूया आपण मॅचला सुरुवात. टीम विरुद्ध वोंडरास फील्ड बस पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून मिडॉनचा क्षेत्ररक्षक होता त्याला अगदी टार्गेट केलं. त्याच्या डोक्यावरून बॉल लॉंग ऑन मधून सीमा पलीकडे आलेला हा चौकार. या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही टीम सध्या खेळत आहेत. एका बाजूला सायरा 11 भादवड बी संघ नितेश पाटील सरपंच बोरदूल ज्याने पुरस्कृत केलेला हा संघ त्यांच्याकडून टीमला शुभेच्छा येत आहेत. त्यासोबत भूमी 11 टीम भिवली. पहिला बॉल आपण बघितला खूप चांगला फटका सजवला तिथे बॅट्समन करिश म्हात्रे. तदनंतर एक सिंगल इथे दाखल होत असताना पहिल्या 2 बॉलमध्ये 5-6 फटका बघा मिळतात. 4 वर्षी लढत हे लक्षात घ्या. पुन्हा एकदा मी सांगेन प्रतीक पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. आक्रमण केले याही बॉलवर चांगला फटका आहे. एक टप्पा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चांगली बॅटिंग सध्या सुरू असताना मैदानामध्ये बाला तरे ज्यांनी हा त्यांच्या बॅटमधून चौकार दाखवला. पॉवर प्लेचा फायदा सध्या उचलत आहेत फलंदाज रणांगणामध्ये. महत्वपूर्ण लढत आहे दोन्ही टीमसाठी कारण ए पोलमध्ये अधिराज्य गाजवायचं आहे. स्विच शीटचा प्रयत्न झाला परंतु तो प्रयत्न त्याचा फसला. फलंदाज क्लीन बोल्ड परतावा लागलाय कारण हा रिव्हर्स अटेम्प्ट असा शॉट आहे ज्याच्यावर एक तर आबाद नाही तर बर्बाद. थँक्यू आकाश. खूप चांगलं समालोचन. भरपूर काही इम्प्रूव्हमेंट त्यांनी स्वतःमध्ये घडवलं. एक वेळ होता आकाश हिंदीमधून समालोचन करायचे तेव्हा त्यांनी आमचा ॲडवाईस ऐकलं आणि त्यांनी हिंदी समालोचन बंद केलं आणि संपूर्ण फोकस मराठीवर केलं आणि नंतर खूप चांगलं समालोचन
मुकेश मते हे बॅट्समन आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झालेत. महत्त्वपूर्ण लढत आहे. काय फाईट केली मागील मॅचमध्ये टीमनं पेट संघाच्या अगेन्स्ट. संपूर्ण झुकवलं टीमला, ऑल आउट त्याने केलं आणि कमीत कमी धावांमध्ये. आज आरबाज नव्हता. एका बाजूला टेंबिलीचा विचार केला तर त्यांचा बघू शकता. आज मैदानामध्ये आपण बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज प्रतीक पाटील. शेवटची मॅच आहे आजची. प्रतीक पाटील सज्ज होत असताना बघा इंजर्ड आहे प्रतीक. सज्ज होत असताना प्रतीक. पहिलाच बॉल हवेमध्ये तरंगतोय. फिल्डर डाऊन द बॉल का पोहोचतील का? कॉल तिथे झालाय आणि यस गॉट इट. खूप चांगला झेल मात्र तिथे टिपला गेला. प्रतीक पाटीलला आपण बघतो भिवंडी प्रीमियर लीग मध्ये त्याच्या हातावर लागलं. जवळपास 5 ते 6 टाके. प्रतीक पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना टाइमिंग बघितलं आपण रात्रीचे ठीक 12 वाजून 56 मिनिटं बरोबर झालेत. सोडून दिला होता बॉल परंतु मला वाटतं फार क्लोज राहिला हा चेंडू पासून. परंतु लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग झालं त्यामुळे पंच आम्हाला सांगतील व्हाईट बॉल. जवळपास 2 इंच अंतर असावा. 2-3 इंच अंतर बॉल अगदी स्टंपमध्ये असावा. परंतु चांगला समजून घेतला खरं तर या बॉलला बॅट्समॅननं. व्हाईट बॉलच्या मदतीनं संघ सध्या पोहोचलाय. रन फलकावर धापा लागलेत 11. गोलंदाज सज्ज होत असताना आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओ स्वीप केलाय. काय शॉट आहे. ला जबाब. अफलातून खेचून घेतलाय बॉलला. जाडू स्टाईलनं बॉल पाठवलं बाउंड्रीच्या बाहेर. चौकार इथे बघा मिळालाय. पहिले षटक प्रतीक पाटील यांच्याकडे. मागील मॅचमध्ये त्यांनी जे फिल्डिंग देखील केलं होतं लॉंग ऑफला 1 हँडेड ते देखील अफलातून त्यांनी फिल्डिंग केली होती. आणि आज गोलंदाजीतून पहिले षटक फेकत असताना प्रमुख 2 खेळाडू त्यांनी बाद केलेत. बाळा तरे आणि त्यासोबत मुकेश मते या 2 खेळाडूंना त्यांनी बाद केलेत. एक बोल्ड आउट, एक कॅच आउट. रन फलकावर धावा आहेत 15. 2 खेळाडूंच्या मोबदल्यानं. थोडंसं स्पीडअपमध्ये राहूया प्लीज. आज बोनकोडे संघाच्या प्रतीक्षेमध्ये जवळपास थोडा वेळ आपल्याला थांबावा लागला आणि ही मॅच एवढ्या वेळामध्ये कव्हर झालेली असती. लागतं कधी कधी ॲडजस्टमेंट करायला. भरपूर टुर्नामेंट आहेत. प्रत्येक टीमची भ्रमंती सुरू असते आणि स्पेशली ए पोलकडे बघितलं तर ए पोल या सातत्यानं भ्रमंतीमध्ये असतात. डेमध्ये 1-2 मॅचेस, नाईट मॅचेसमध्ये अगदी 1-2 मॅचेस तर डेली खेळावे लागतात. सेकंड ओव्हरमध्ये मंदार गोराटकर 15 धावांवर सध्या संघ पोहोचलाय. रुचिर थोडासा रात्रीचा आनंद घेत असताना थंडीचा. गोलंदाज सज्ज होत असताना बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्याच बॉलवर हार्ड हिट झाला. बॉल हवेमध्ये तरंगतोय. फिल्डर अंदाज बांधतोय परंतु त्याला बनावं लागेल. दर्शक बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आमचे कालू मामा असे प्रचंड मेहनत त्यांची. चेतन दादाला आपण बघतो त्यांनी भरपूर मेहनत घेतली.
सोडून दिलाय बॉलला. पंचांनी जमिनी समांतर हात केलेत. व्हाईट बॉल. विक्की भाईची मेहनत देखील या स्पर्धेसाठी भरपूर आहे. चॉकलेट बॉय मगाशी भरपूर तो आम्हाला फोर्स करत होता जेवणासाठी. मैदानावर आपण लक्ष केंद्रित करूया. बॉलर तयार. याही बॉलला स्वीप करायचं होतं परंतु भरपूर आउटसाइड द ऑप्शन पिचिंग. हा चुकीचा फटका यावेळेस निवडलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना भूषण मात्रेला आपण बघतोय रन फलक सध्या जाऊन पोहोचलाय 22 वर. फायटिंग टोटलच्या शोधामध्ये सध्या निघाला. पहिल्या वाट्याला बॅटिंग आली आज सायरेवलन पाचवड बीच्या. लवकर खेळा. हा फटका बॅटच्या टो एंडवर लागलाय. मिड विकेटमध्ये फिल्डर तैनात होते. 1 रन याबरोबर कंप्लीट. बघा ऑन द स्टंप थ्रो. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण बघितलं वीरेश पाटील बॉल कलेक्ट करत असताना त्याचा चुकून पाय त्याच्या बॅटवर लागला बॅट्समनच्या आणि लगेच त्याने रिटर्न फिरून पाया पडलं. कारण हेच आहे ज्या बॅटनं ज्या खेळामधील प्रमुख असतं बॅट ज्याने आपल्याला ओळख दिली तिचा आदर करणं. कारण सर सचिन रमेश तेंडुलकर सर म्हटले थोड्या दिवसा अगोदर की या किटचा ज्याने आपल्याला ओळख दिली त्याचा सन्मान आपण केला पाहिजे. हो गुड शॉट. बॉल चालले लॉंग ऑफमधून. भरपूर प्रयत्न फिल्डरने केले. स्वतःला ट्रेस केलं त्यांनी परंतु बॉलला तो थांबवू शकला नाही. या बॉलवर आले 4 रन. एक वाईड आहे. उद्या बी पोल या स्पर्धेचा तुम्हाला जरूर बघायला मिळेल. त्यासोबत 40+ 3 लढती. 4 संघ 40+चे. 2 संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय झालेले ग्रामीणच्या. आणि बघा काय फटका सजवलाय. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झाला. आलाय आणखीन एक षटकार. ताकद नजाकत सगळं काही टायमिंग सुंदर बघायला मिळालं. उद्याच्या बी पोल मधील लढती बघायला मिळेल. जनमन कामोडे काळुंद्रे कासरा वडवली गोठेकर ब खारबा वाकळण गोठिवली आणि म्हात्रेपाडा. त्यासोबत स्कोर एकदा बघूया आपण. धावा झाले 33 रन. 33. एक बॉल येणं अजून बाकी. त्यासोबत 40+ मधून सी गटातील संघ येतील केवाय नेवाळी वळवळी हरिग्राम. हो काय फटका सजलाय. हाही तेवढाच टेक्निकल शॉट्स. पंचांच्या निर्णयांच्या मी प्रतीक्षा करू. पंचाने आता रेफर केले. थर्ड अंपायरकडे चेक केलं जाईल. थोडं क्लिअरिफिकेशन हवंय. मला टप्पा तर दिसलाय परंतु क्लिअरिफिकेशन हवंय. येस चौकार. एक टप्पा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. 4 रन या बॉलवर येत आहेत. चार धावांच्या मदतीने वेगवान सुटलेला संघ सध्या बॅटिंग करत असताना भादवड बी संघ जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावर. 2 ओव्हर संपलेत. साडे 18च्या सरासरीनं पर ओव्हरमध्ये धावा बनतायत. हे रन रेट भरपूर ठरतं रात्रीच्या सत्रामध्ये. त्यामुळे बघायचं या मॅचमध्ये भूमी आणि टेंबिवली देखील कशा पद्धतीने रन थांबवण्याचा प्रयत्न करेल. भादवड संघाने उत्कृष्ट फलंदाजी आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये त्यांनी केलीत. पहिल्या ओव्हरमध्ये 15. तर मंदारचं दुसरं षटक फार महागडं राहिलं. 22व्या ओव्हरमध्ये आल्या. 2 6 2 4 1 वाईड 1 सिंगल आणि 1 डॉट बॉल देखील. थर्ड ओव्हरमध्ये बोनिश पाटील मागे मॅचमध्ये मेडॉनवर फेकणारा गोलंदाज. निर्धाव षटक फेकण्याचं कारणामुळे ज्या गोलंदाजाने केलं आतापर्यंत 3 मेडॉनवर 4 मेडॉनवर बघितलेत आपण. हो काय स्टँड डिस्पॅच केलं परंतु मिड विकेटला बघावं लागेल. फिल्डर जज करतो बॉलला
अँड डाऊन द बॉल टिपला जाईल झेल फलंदाज बाद. आदित्य च्या झेल कॅरी केलाय. रात्रीचं सत्र ठीक आपण बघतोय. आता 1:05 झालेत. टेम्परेचर आपण बघितलं तर जवळपास आता 21 डिग्री सेल्सिअस आणि रात्री जवळपास हेच टेम्परेचर 19 पर्यंत पोहोचेल. त्यामुळे आज थंडीचं प्रमाण जास्त आहे. मोनिश सज्ज होत असताना आपल्या बॉलिंग ट्रॅकवर गेले. 37 धावांवर तिसरा गडी गमावलाय. सायरा 11 भादवड बी या टीमनं बॅटिंग करत असताना आज खरी गोलंदाजीचा संघर्ष भादवड बी टीमने दाखवला. मागील मॅच मध्ये अफलातून कमबॅक होतं. कमबॅक कसं असावं, एखाद्या गोष्टीतून उंच भरारी कशी घ्यावी, भरपूर रन पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्यानंतर कंजूसची गोलंदाजी कशी करावी हे दाखवून दिलं. तर पंच आमच्याकडे वळत आहेत. नो बॉल ओव्हर स्टेप झाले. त्यामुळे अपकमिंग बॉल असे फ्री हिट ही सुवर्ण संधी. सागर तरे फ्री हिट खुल्ली संधी. खूप बाहेर हा बॉल रिलीज केला. पण पुन्हा एकदा आम्हाला सांगतील व्हाईट बॉल फ्री हिट कंटिन्यू असेल. खरं तर सुटला हा बॉल. आता दोन त्याला ग्रिपिंग बिघडलं गेलं. स्टँड अँड डिस्पॅच फ्री हिटचा योग्य वापर केलाय. प्रवीण दादांना हा फटका फार आवडलाय. षटकार इथे आलाय. प्रवीण दादा मात्र म्हटलं तर भरपूर मोठे समीक्षक येते. त्यांचं नेहमी कॅल्क्युलेशन सुरू असते. यंदाच्या सीझनमध्ये कोणता संघ चांगला खेळतोय, कोणत्या संघाला प्रमोट करावं, कोणता संघ बॅकफुटला परंतु त्याच्यावर डाव लावता येईल, भरपूर चर्चा होते प्रवीण दादांच्या संघाबद्दल. आणि जर त्यांनी 100 संघ पॅक केले ना, निवडले ना, त्यापैकी 85 संघ नेहमी सक्सेसफुल ठरतात. मग षटकार आलाय. 45 वर संघ पोहोचलाय. लेफ्ट हँडेड राऊंड विकेटनी गोलंदाजी करतायत. वेगवान बॉल जनरेट केला आणि इथे बघितलं आपण तर आतापर्यंत या ओव्हरमध्ये 5 बॉल फेकलेत. त्यामधून 1 नो आणि 1 वाईड आहे. त्यामुळे 3 बॉल लिगल आहेत, 2 अनलिगल. 45 वर संख्या आहे. ताकदीचा प्रचंड वापर केला. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर तयार आहे. दाखवली ती तयारी बॉल थांबवण्याची आणि क्विक थ्रो बघा, चांगला थ्रो. 1 धाव या बॉलवर पूर्ण होत असताना सेहेचाळीस धावांवर सध्या संघ आपण बघतोय. मोनिश पाटील एक षटकार जरूर आले या ओव्हरमध्ये. तो फ्री हिटचा चेंडू होता परंतु बॅटरवर फेकण्याचा विक्रम याच खेळाडूने केला. कयश म्हात्रे भरपूर वेळानंतर स्ट्राईकवर आले आणि हा योग्य स्ट्राईक त्यांनी घेतली, दाखवून दिलं.
आतापर्यंत मी मैदानामध्ये का थांबलो होते असं उत्तम उदाहरण त्याने दिलंय. अजून एक षटकार त्यांच्या बॅटमधून, 4 चौकार, तदनंतर 2 षटकार, 1 सिंगल. मॅक्झिमम रन करिश म्हात्रेने त्यांच्या बॅटमधून केलेत. 7 बॉलमध्ये ते 29 धावांवर खेळतात. स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर जवळपास 450s आपण बघितले, 4 मैदानावर बघितल्या. मोनिश ह्याचं क्रिकेट आहे. मागील मॅच मधील हिरो ठरलेला मोनिश या मॅच मध्ये थोडा फेल ठरत असताना 52 धावा. करिश म्हात्रे 30 ताकद, ती दहशत जी पहिल्या मॅच मध्ये त्यांनी दाखवली. पुढे सरकले, बॉल हवेमध्ये तरंगते, जरूर फिल्डला डाऊन द बॉल. महत्वपूर्ण विकेट, इम्पॉर्टंट. करिश म्हात्रेला थांबवण्यामध्ये यश मिळालं. स्प्रे वगैरे हवे का? बघा थोडं जास्त राग असतं स्प्रे, किंवा कधी ब्लिडिंग झालं तर डेटॉल देखील आपल्याकडे संपूर्ण फर्स्ट किट अवेलेबल आहे. हवा आहे का भाई? बावन्न धावा फलक्यावर आपण बघतो. यश पाटील सांगडे आमच्या सोबत आहेत. यश, तुला विंचू माहिती आहे? विंचू तो आहे ना, जेव्हा त्याला पिल्लं होतात तो असे पिल्लं वाऱ्यावर सोडत नाही, खांद्यावर घेऊन फिरतो. त्याचं कारण काय असतं? जर भूक लागली आणि काय त्याला खायला मिळालं नाही तर ते ती पिल्लो खातो. तसा रुचिर आहे. त्याची बॅग नेहमी भरलेलीच असते संपूर्ण खायनं. तो रात्रभर त्याचं तोंड चालूच असतं. रुचिर 52 रन ऑन बोर्डवर आपण बघतो. अर्धशतक तर जरूर पूर्ण झालंय, शेवटचं षटक राहिलंय. काय दमदार बॅटिंग केले आज सायरा 11 भातवड बी संघाने. मागील मॅच मध्ये दमदार बॅटिंग, तर टेंबिली संघाच्या फलंदाजाने देखील तेवढं सज्ज राहावं लागेल, कारण एवढ्या गाठीमध्ये 20 डिग्री अंश सेल्सिअस मध्ये त्याला रन चेस करायचे आहेत. पहिलाच बॉल, शॉट ऑफ द नाईट, टोटली टायमिंग शॉट. टायमिंग, ताकद, क्लास लिहिला होता या फटक्यावर. 20 मध्ये प्रॉपर कनेक्टिंग शॉट. 6 धावांच्या मदतीने अजून भर पडते या धावसंख्येच्या आकड्यामध्ये. धावा झालेत 58 रन. आदित्य भोईर वेलकम केले, स्वागत केले त्याचा स्वॅग मध्ये, आपल्या स्टाईलनं. बॅट्समन मैदानामध्ये सागर तरे, मिलिंद म्हात्रेंचे नॉस्टॅक एनकडे आतापर्यंत 58 रन. चॉकलेट बॉय विकी निहारिंग करत असताना सध्या भरपूर एनर्जी आज त्यांच्याकडे. बरेच त्यांनी हेल्थचा आनंद घेतला. मधोमध्ये एक रेडबुल त्यांनी घेतला. चेतन दादा आज त्यांचे सहारा बनलेत. 6च्या मदतीनं धावसंख्या आहे त्या 58 रन. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. वर 4, चौथं षटक आणि ज्यामध्ये पहिला बॉल. सेकंड क्रिक सागर तरी. खूप शॉर्ट लाईन, एवढा शॉट ठेवला तर का सोडतील, परंतु हा बॉल कंप्लीट करताना नाही आहे.
टायमिंगला महत्त्व दिलं. रात्रीचे अगदी आपण बघतो 11 वाजून 14 मिनिटं झालेत. थोडी ताकद झोकण्याची संधी होती, परंतु नाराज सागर तरी या फटक्यावर. त्याला माहिती होतं असे चेंडू जे स्लॉटमध्ये शॉर्ट पिच लेन आणि विथ स्लोअर वन हे फार कमी मिळतात. 1 वाजून 14 मिनिटं अगदी रात्रीच्या आपण बघतो आणि या थंडीमध्ये हा बॉलला कंप्लीट त्याला करता आला नाही. रन फलकावर धावा आपण बघतो सध्या 58 रन. सातव्या क्रमांकावर दाखल झालेत मैदानामध्ये तुषार जोशी. विकेट मिळालीच्या आदित्य भोईरवर आक्रमण केलं सागर तरेनं, त्याला विकेट मिळाली. या खेळामध्ये लक फॅक्टर फार महत्त्वाचा देखील राहतो, कारण जो बॉल त्यांनी प्रचंड मेहनतीने रिलीज केला एक चांगल्या टप्प्यावर त्यावर षटकार आला आणि जो बॉल त्याच्या हातातून थोडा मी म्हणेन लवकर रिलीज होण्याच्या ऐवजी थोडं लेट रिलीज झाला आणि शॉर्ट पिच लागला त्याच्यावर विकेट मिळाली. लेग ब्रेकचा वापर झाला या बॉलवर. टॉट बॉलची ते सांगता होत असताना निर्धाव चेंडू कमबॅक करणं जाणतंय आदित्य भोईर हे त्याने दाखवून दिलं. बॅट्समन रिव्ह्यू पॉडला चॅलेंज केले. तडंबार आमच्यासोबत जोडले जातील. चेक केलं जाईल. तडंबाच्या भूमिकेमध्ये आमची मॅनेजमेंट टीम सध्या जॉईंट झाली आहे. इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. अक्षय गायकर, अतिश गायकर आणि दीपक माली हे सध्या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. फुल टॉसला अगदी लॉफ्ट केले, फिल्डर फार दूर होते. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आलेला हा चांगला दमदार हिट. पंच सांगतात आम्हाला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. 4 रन. लोअर फुलटॉस बॉल बघू शकता तुषार जोशी थोडंसं नी बेंड केला, गुडघ्याचा वापरही केला, फुलटॉस मध्ये कन्वर्ट करून घेतला आणि दिशा चांगली राहिली. 4 चेंडू अगदी 4 धावांच्या मदतीने संघ पोहोचलाय 63 या आकड्यावर. मोठं आव्हान दिलंय सध्या भूमी 11 टेंभिवली संघाला. चॅलेंजिंग राहिले टोटल 3 बॉलचा खेळ अजूनही उर्वरित आहे. आदित्य भोईर फटका सजवलाय. बॉल चाललाय शॉर्ट मिड विकेटला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन या बॉलवर. रन इतके चांगले आलेत की सध्या सिंगल डबलनं देखील त्याच्यासाठी देखील टाळ्या होत आहेत. रन फलक आपण बघतो सध्या 65 धावांवर साऊन पोहोचलाय. अजूनही 2 बॉल येणं बाकी आहे ओव्हरमधील, डेथ ओव्हरमधील. तुषार फटका सजवलाय. उंच तर फार गेल्या, लांबी बघावी लागेल, कमी आहे, अर्धपट राहिल्या. खूप चांगला जैल इथे बघायला मिळाला. मनीषने हा झेल मात्र तिथे टिपलाय. तुषार जोशीचा संपलाय खेळ. चार चेंडूमध्ये 6 धावा केल्या तुषार जोशीनं. निखिल जोशी
निकित जोशी. आज तुषार जोशी चांगला चालला. आज करिश मात्रे देखील दमदार कामगिरी. बघायचं आहे निकितला संधी मिळाली 18 क्रमांकावर. शॉर्ट पिच लेन केली परंतु फिल्डर पाठीमागे क्षेत्र खाली होतं आणि तेच क्षेत्र निवडलं. फिल्डर पोहोचलाय बॉलवर. लॉंग ऑनला दुसऱ्यासाठी निघालेत. 2 कंप्लीट झालेत. बॅकअप फार पुढे निघून गेले होते. तरी हा धाव घेण्याचा प्रयत्न राहिला मात्र अर्धवट 2 रन या बॉलवर मिळतील. आणि पहिलं सत्र खेळाचा पहिला डाव आता रणांगणामध्ये संपलाय. आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम आपण बघितलं सायरा 11 बादवड बी ज्यांना रन केले टोटल 67. 4 षटकामध्ये 24 चेंडूमध्ये 67 त्यांनी केलेत. 68 धावांचं भलं मोठं आव्हान दिलंय या मॅच मध्ये भूमी 11 टेंबिवली या संघाला. साठी करायचे त्या मॅच मध्ये 68 रन 68 टार्गेट आहे भूमी 11 टेंबिवली संघाला. तेवढी चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये केली सायरा 11 बादवड बी संघाने. का तेवढी चांगली बॅटिंग करू शकेल येणाऱ्या 4 षटकामध्ये भूमी 11 टेंबिवली हा प्रश्न आणि त्यांची उत्तर दडली आहेत या 24 बॉल मध्ये. बाई करण पालकर व्हेरी लेट एंट्री. 1:23 त्यांचा शुभ मुहूर्त. चंद्रकांत पालकर खूप चांगली स्कोरिंग. मला वाटतं उद्यापासून कांचनमय पालकर जॉईन होतील. चंद्रकांत पालकर म्हटलं तर आमचे शांत व्यक्तिमत्व. एकदम ते शांत असतात. अजिबात त्रास नाही कोणाचा त्यांना. कांचनदादा पालकर असल्यावर भरपूर आम्हाला त्रास असतो. आमचं कॉमेंट्री डिपार्टमेंट डबल एनर्जी आम्हाला लावावी लागते कारण त्यांची इन्फॉर्मेशनच तेवढे असते. त्यांचे मान्यवर तेवढे असतात. पहिलाच बॉल वाईड यॉर्करला पसंती दिली. 1 रन या बॉलवर कंप्लीट करत असताना केव्हा एक आमच्या अक्षय
त्यांचं देखील आगमन. फटका तर फार सुंदर आहे, पाठीमागे क्षेत्र पूर्णतः खाली होतं आणि व्हॉट अ शॉट. हे एंड बॅटिंगसाठी फार प्रॉपर राहिले. मागील 4 रात्रीमध्ये देखील आपण बघितलं, 5व्या रात्रीमध्ये देखील अगदी खडेकडे हा फटका लगावला विरेश पाटीलनं. 6च्या मदतीने संघ पोहोचलाय सध्या 7 या आकड्यावर. मित्रांनो बॉल देते ते. थँक्यू थँक्यू सो मच. 7 धावांवर सध्या संघ आपण बघतो. करिश यांना आपण बघतो. करिश म्हात्रे संघाचे कॅप्टन, ग्रेट ऑलराऊंडर खेळाडू. बॅटिंग फार सुंदर त्यांनी आज केली. 29 धावा आपलं बॅटिंग करत असताना त्यांनी केल्या. त्याच्या आक्रमण अगेन हाही फरक चांगला आहे, प्रॉपर कनेक्ट झालाय. दूरवरून फिल्डर येते मिड विकेट मधून चांगली फिल्डिंग. 1 रन बनले दुसरी साठी. थ्रो फार सुंदर केल्या, परंतु 2 रन जरूर मिळते या बॉलवर. इझी सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करता येतं या मैदानामध्ये. मिसफिट झाल्यानंतर रन फलकर धावा आहेत 9. एक सिंगल, एक सिक्स, एक डबल. करिश मात्रे सज्ज होत असताना शॉर्ट लेन केली, भरपूर शॉट होता बॉल जीवाच्या आकांतानं. हो हो हो, काय कॅच आहे, व्हॉट अ कॅच. अफलातून जैल, प्रतीक दिवेकर, जबरदस्त जैल. भरपूर कॉन्फिडन्स लेवल हाय करणारा हा जेल राहील. ऍक्शन रिप्ले मध्ये लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून बघू शकता. शॉर्ट पॉइंट मधून तो निघाला, जवळपास ऑलमोस्ट डीप पॉइंटच्या आसपास पोहोचला आणि जेल त्याने कॅरी केला. कॅच ऑफ द नाईट च्या रजनीमधील हा सुंदर चे. करिश मात्रे नाईन रन ऑन बोर्डवर पहिला विकेट गमावला. जो खेळाडू चांगला रन बनवत होता विरेश पाटील तो बाद झालाय. 68 धावांचं भलं मोठं आव्हान चेस करायचं, त्यामुळे सुरुवात चांगली करावी लागेल. विकेटची पडझड थांबावी लागेल. लेफ्ट हँडेड खेळाडू मैदानामध्ये मोनिश पाटील भरपूर रिस्पॉन्सिबिलिटीचा त्या खांद्यावर येऊन थांबलेत. प्रचंड मेहनत केली या स्पर्धेमध्ये इथपर्यंत पोहोचण्यासाठी. मागे मॅचमध्ये देखील दिशा देण्याचं काम केलं. ड्राईव्ह केलं बॉल, फिल्डर चांगली फिल्डिंग. 1 रन बनते या बॉलवर. सिंगल डबल इतका फरक पडणार नाही या टीम भादभरच्या दृष्टिकोनातून. या मॅच मध्ये जिंकायचं तर भूमी इलेव्हन टेंबेलीला हवे चमकार षटकार. आतापर्यंत या इनिंग मध्ये 1 6 या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये बघितलंय. 68चं टार्गेट आहे. पाठीमागे फिल्डर होतो. थोडस अगदी बघित थोडस तिथे फनी मोमेंट, फनी क्रिकेट. डायरेक्ट हिट केलंय जरूर. 2 पूर्ण झालेत. पंचाने रेफर केले थर्ड अंपायर कडे. 17चं रेकॉर्ड रन रेटच्या हिशोबाने चालायचं पर ओव्हर मध्ये आणि पहिले षटक जरूर सुरू आहे. ऍक्शन रिप्ले. वेट सम टाइम.
नॉट आउट. दोन रन या बॉलवर कंप्लीट झाले. अंतिम बॉलवर रन फलकावर धावा बघू शकता. सद्यस्थितीमध्ये पोहोचलेत 12. एक विकेटच्या मदतीनं रिकव्हर रन रेट सुरुवातीपासून 17चं होतं. अंतिम टप्प्यामध्ये आपण आलो. आता थोडासा धावांचा अवधी जो वेग वाढवणं फार महत्त्वाचं राहिलंय. कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये 3 मॅक्झिमम हिट ठोकावेच लागतील जर मॅच जिंकायची असेल. भूमी इलेव्हन टेंबिवलीला रन फलकावर धावा आपण बघतो 12. आणि सध्या हरीश मलावकर बॉलिंगसाठी सज्ज झाले. आदित्य भोईर आणि मोनिश पाटील हे सध्या मैदानामध्ये संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. मोनिशने एक बॉलचा सामना केला, त्यामध्ये त्याने एक सिंगल. आदित्य भोईर 2 बॉलमध्ये 3 रन केलेत. हरीश सज्ज होत असताना मोनिश समोर उभा आहे. ऑफलातून राहिला हा बॉल. पंच रेफर करतात थर्ड अंपायरकडे. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. व्हाईटसाठी पंचाने डॉट बॉल ऑन फील्ड अंपायरचा सॉफ्ट सिग्नल आणि त्याला चॅलेंज केलंय. डिसिजन पेंडिंग. थोडा वेळ प्रतीक्षा आपल्याला करावी लागेल. फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल इथे आलाय. हरीश मलावकरला आपण बघतो. सध्या संघ 12 बऱ्या धावसंख्येची उंची गाठायची असेल तर षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल या मॅचमध्ये. फटका सजवला. बॉल हवेमध्ये उंच फ्लाय झाला. हा फॉल खेळायचा तो फिल्डर डाऊन द बॉल टिपला जाईल. महत्वाचे विकेट. मोनिश पाटील. करिश मात्रेना झेल तिथे टिपला. मोनिश पाटीलच्या खेळीचा अंत. रन फलक सध्या बघतो आपण 12. नवीन फलंदाज तौसिफ शेख. तौसिफ दाखल झालेत बॅटिंगसाठी. आक्रमण फक्त हाच बचावात्मक पवित्रा ठरू शकतो सध्या टीम भूमी इलेव्हन टेंबोलीच्या दृष्टिकोनातून. आणि तेच आक्रमण त्यांना आता करावं लागणार. या मॅचमध्ये लक्ष फार दूर आहे. विजयापासून दूर आता आपण चाललो थालवलो. त्यामुळे लक्ष काढायचं असेल तर आता इथून प्राणपणाने लढावं लागेल. वेगवान बॉलला वेगवान उत्तर दिले फिल्डर आहेत पाठीमागे. बनावं लागेल दर्शक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी हा स्कोरिंग शॉट संघर्षाचा षटकार जरूर इथे आलाय. टेंबिलीकडे देखील चांगली बॅटिंग लाईन आहे. इतक्या लवकर सामना सोडणाऱ्यापैकी ते नाही आहेत. सांगत असताना 6 धावांच्या मदतीने संघ सध्या लढतोय. 18 धावांपर्यंत मजल टीमनं मारली.
रन फलकावर धावा बघायला मिळते तुम्हाला सध्या 18 रन 68 धावांचं आव्हान होतं. 15 बॉलमध्ये अजूनही 50 धावांची गरज आहे. थोड्या दिवसा अगोदर 15 बॉलमध्ये 50 बंदर बघितले होते आम्ही बंबाई पाडा नाईट स्पर्धेमध्ये. ओले संघाच्या फलंदाज सागरनं त्या धावा कुंडेवाल संघाच्या अगेन्स्ट चेस केल्या होत्या. 15 बॉलमध्ये 50. 6 रनच्या मदतीने संघ 18 वर आहे. थोडं प्रेशर जरूर आहे धावांचं, परंतु जर असे चांगले कनेक्ट होत राहिले तर प्रेशर दूर होऊ शकतो. आणि इथे सोने पे सुहागा पंच सांगतात बीमर नो बॉल आणि त्याच्यावर आले चौकारा. 5 धावा फार महत्वपूर्ण राहतील या मॅच मध्ये किंवा येणाऱ्या कालावधीमध्ये. जर रन अशा येत राहतील तर खूप फायदेशीर देखील राहील किंवा टर्निंग पॉइंट देखील राहू शकते या मॅच मधील. हा नो बॉल येणारा चेंडू असेल फ्री हिट. मागील मॅच मध्ये आपण बघितली 30 धावांची गरज होती तेव्हा जो नो बॉल आला नेरे संघाच्या गोलंदाजानं सुकापूर संघाच्या फलंदाजाला भीमर फेकला होता. तो टर्निंग पॉइंट ठरला होता. काय या मॅच मध्ये फ्री हिट होती. फ्री हिट होता. जरी हा झेल टिपला असता तरी त्याचं महत्व इतकं नव्हतं, परंतु डॉट बॉल तेवढाच महत्वाचा होता पाहतो टीमच्या दृष्टिकोनातून. आणि तो फेकलाय गोलंदाज हरीशनं. 23 धावांवर सध्या संघ आपण बघतोय. 14 बॉल आणि अजूनही 45 धावांपासून दूर आहे. 14-45. फुल टॉस बॉल आहे. टायमिंग करता आला नाहीये. बॉल आला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. एकच रन या बॉलवर. मी अगोदर या गोष्टीचा उल्लेख केला की सिंगलनं काही बिघडणार नाहीये, फक्त रन तुम्हाला मिळेल. विजयासाठी हवेत षटकार चौकार. 13 बॉलमध्ये अजूनही 44 धावांची गरज आहे. 24 वर सध्या संघ बघतो आपण. भरपूर शॉर्ट लेन आणि सहज खडेकडे लॉन्च केल्या फटक्याला लॉंग ऑन सीमा पलीकडे पण सांगतात आल्या 6 धावा षटकार. हे षटक देखील मोठं ठरत असताना दिसलंय. रन फलकावर धावा लागले टोटल 30 रन. पहिल्या ओव्हरमध्ये 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18 रन आलेत. 2 ओव्हरमध्ये 30 रन बनलेत. अपकमिंग चेंडू बाकी आहेत. 12 आणि 38 धावांची गरज आहे. भरू शकते मॅच इथून. इतक्याने हलक्याने घेऊन जमणार नाही, कारण 12 बॉलमध्ये 30 बनलेत. 12 बॉलमध्ये 38 पाहिजेत. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. चला थोडस स्पीडअप करूया आपण. 12 चेंडू 38. बघायचे मॅच पॉझिटिव्ह अप्रोच अजूनही दाखवलाय. म्हणतात की अडचणींना धैर्याने तोंड द्या, अगदी जेव्हा परिस्थिती तुमच्यासाठी प्रतिकूल असेल. हे षटक तेवढंच महत्वाचं. तुषार जोशी बारा बॉलमध्ये 38 पाहिजे तर पहिल्याच बॉलवर झालंय आक्रमण. ही मॅच फार संघर्षाची आहे. परिस्थितीला तोंड देण्याचं काम करतायत सध्या फलंदाज मैदानामध्ये. फेस challenges boldly even when odds are against you. मैदानामध्ये म्हटलं जातं ना की अडचणींना धैर्याने तोंड द्या, अगदी जेव्हा परिस्थिती तुमच्यासाठी प्रतिकूल असेल आणि ते काम केलं जाते मैदानामध्ये.
रन फलकावर धावा लागले. टोटल आता 36 रन, 11 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. मॅच दोन्ही टीमकडे ऑन आहे. या षटकारांना टीमबिलीच्या दृष्टिकोनातून अजूनही ऑन ठेवण्याचं काम जरूर झालंय. तुमची दूरदृष्टी हीच तुमची महत्वाकांक्षी सुरुवात आहे. छत्रपती शिवाजी महाराज बद्दल आपण महाराजांबद्दल उल्लेख जर केला तर स्वावलंबी राज्य निर्माण करण्याचे महाराजांनी पहिल्यांदा पाहिलेलं स्वप्न होतं आणि तुमचे स्वप्न तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला घेऊन जातात. या षटकारांना भरपूर उत्तर मिळालंय तौसिफच्या माध्यमातून. परंतु या वेळ आपल्या भात्यामध्ये असलेलं ब्रह्मास्त्र आता बाहेर काढलं, त्याने वार केला डॉट बॉलनं. मागील षटकार कॉन्फिडन्स देणारा होता फलंदाजाला आणि हा डॉट बॉल कॉन्फिडन्स देणारा ठरलाय गोलंदाजाला. वार पलटवार या मॅच मध्ये सुरू असताना हाय व्होल्टेज ड्रामा. रात्रीच्या सत्रामध्ये 1:41 झाले, परंतु थरार क्रिकेटचा संपत नाहीये. खोदून काढल्या बॉलला, अजून लॉंग हिट. काय कामगिरी करतात फलंदाज. दोन्ही संघ एकापेक्षा एक वरचढ ठरतायत एकमेकांवर. या षटकाराच्या मदतीने धाव संख्येचं टोटल बघू शकता. एकदा हा फटका बघा, अक्षरशः दूरवर वाईड यॉर्करचा पुन्हा एकदा प्रयत्न राहिला, त्याच्यावर हेलिकॉप्टर लॉन्च केला आणि तो कामी आला. तौसिफ सध्या मैदानामध्ये लढतायत. या 6 धावांच्या मदतीने संघ पोहोचलाय 42 धावांवर. चेंडू आणि धावांमधील अंतर जरूर तुम्हाला बघायला मिळेल. नीट्स आपण बघितलं तर येणारे बॉल शिल्लक आहेत 9 विजयासाठी 26 धावा पाहिजेत. 9 चेंडू 26. एवढ्या धावांचा इन्व्हेस्टमेंट करून देखील थोडीशी आता धडधड साहिर ऐलॉन भादवडला देखील भासते. जेवढी धडधड आतापर्यंत धडकत होती भूमी 11 टेंबुलीच्या दृष्टिकोनातून. ग्रेट मॅच, वंडरफुल मॅच, बिग फाईट, बिग बॅटल. पुन्हा एकदा खोदून काढला, इनफिल्डच्या वरून बॉल चालला डीप कबर्सला. फिल्डर आहेत पाठीमागे, 1 रन म्हणले, दुसऱ्यासाठी नकार दिलाय. 1च रन या बॉलवर बनत असताना संघाचं टोटल वाढतंय. मैदानामध्ये तौसिफला आपण बघितलं तर तौसिफनं 8 बॉलमध्ये 24 धावा केलेत आणि त्याला साथ देणारा आदित्य भोईरला आपण बघतो. चेंडू आणि धावांमधील अंतर आहे 8 चेंडू आणि 25 धावांची गरज. परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल घडवणे हीच प्रगतीची गरजेचं असतं प्रगतीसाठी. आणि ते स्वतःमध्ये बदल घडवलं अटॅकिंग मोडमध्ये कामगिरी करत असताना. दूर ठेवल्या बॉलला, परंतु पंच आमच्याकडे वळतायत, टर्न घेत आहेत. व्हाईट बॉल. 8 चेंडू आणि 24 धावा. प्रत्येक संकटात एक सोनेरी संधी लपलेली असते आणि या संकटामध्ये ही संधी शोधण्याचं काम आणि ती शोध मोहीम अजूनही संपलेली नाहीये. आठ बॉल 24. उडवल्या या बॉललाही, परंतु यावेळेस उंची जास्त, लांबी कमी दिसते. फिल्डर डाऊन द बॉल, टीपला जाईल झेल. महत्वपूर्ण हा झेल होता. सलामीला आलेला फलंदाज मुख्य खेळाडू. बॉलला तरीच्या माध्यमातून सुंदर झेल मात्र इथे टीपला. बॅट्समन आदित्य भोईरच्या खेळीचा अंत झालाय, जो या क्षणाला या मॅच मध्ये फार ट्रम्प कार्ड देखील ठरू शकला असता आणि त्यामुळं हे वादळ येण्या अगोदरच त्या वादळाला शमवण्याचं काम केलंय गोलंदाजानं. तुषार जोशी 7 चेंडू आणि 24 धावांची आता गरज. तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच फार महत्वाचा असतो. कोणत्याही संकटामध्ये आपण असू द्या, संकटामध्ये भिवून न जाता, संकटामध्ये थरारून न जाता, थरथरून न जाता, चाणक्य नीती अवलंबत असताना शांत राहून त्यातून फक्त मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मार्ग आपल्या समोरच असतात. 7 बॉल आणि 24 धावांची गरज या सामन्यामध्ये. गुड बॅटल, खूप चांगल्या पद्धतीने हा सामना. आणि म्हणून तर म्हटलं जातं ना की तुमची इच्छाशक्ती प्रगत असेल ना, आणि प्रबल इच्छाशक्तीमध्ये अनेक अडथळे जे तुमच्या नाहीसे होतात. परंतु बघायचं 7 मध्ये 24 सामना ऑन आहे. रन फलकावर आहे 44.
नडलाय जेवढा पहिल्या सत्रामध्ये नडला भादवड तेवढाच नडतोय दुसऱ्या सत्रामध्ये टेमिली देखील. व्हॉट अ मॅच. काय लढतायत दोन्ही टीम. संघर्षाचं असली नाव काय असेल क्रिकेट कुरुक्षेत्रावर तर हा सामना तुम्ही जरूर निहारून बघितला पाहिजे. संघर्ष काय असतं बॅटल काय असतं दोन टीम मध्ये द्वंद्व युद्ध काय असतं विजयासाठी किती धडपड करावी लागते किती मोठे चॅलेंज असलं तर न डरता न भीता जर त्या संकटामध्ये तुम्ही त्या संकटावर तुटून पडलं तर नाहीशी होऊ शकतात. आणि या मॅच मधील उत्कृष्ट मॅच या टुर्नामेंट मध्ये सध्या सुरू असताना 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. तौसिफ शेख आणि मैदानामध्ये आपण बघू शकता सादाब शेख हे दोन बंधू सध्या मैदानामध्ये ही दोन भावंड अशीच पार्टनरशिप आपण बघितली होती. एक मोठी पार्टनरशिप होती पारगाव 40+ अगदी बघितलं होतं सोन्याला आणि जबरदस्त कामगिरी राहिली होती परंतु त्या जुन्या आठवणी 6 चेंडू 18 68 करायचे होते या मॅच मध्ये आणि 50 धावांपर्यंत 3 ओव्हरमध्ये संघ जाऊन पोहोचलाय. आता बघा जे बसले होते ते उठलेत शांत निवांत बसलेले प्रेक्षक आता समोर येऊन सगळेजण उभे राहिलेत कारण मॅच तेवढा ड्रामा मार्ग शोधत राहिले. पहिल्या सत्रामध्ये इतक्या रन पहिल्या ओव्हरमध्ये आल्या नव्हत्या परंतु शोध मोहीम थांबवली नाही. अथांग प्रयत्न केलेत. या मॅचचा रिझल्ट माहिती नाही आम्हाला कोण जिंकेल परंतु ज्या पद्धतीने दोन्ही टीम या मॅच मध्ये ए लॉट्स मधून येत असताना का आम्ही या टेनिस क्रिकेटच्या पटल्यावर अधिराज्य गाजवलंय का आम्ही ए पोल मधून येतो याचं उत्तम उदाहरण हा सामना देखील राहिलाय. 6 बॉल मध्ये पाहिजेत 18 रन. वंडरफुल मॅच वंडरफुल मॅच. ही आतापर्यंत सगळ्यांना थंडी वाजत होती परंतु आता ऑटोमॅटिकली थोडी गरमाहट निर्माण करणारा सामना आहे. एका बाजूला भविष्य घेऊन दैवत बॉलिंग ट्रॅकवर आलाय आणि हा पहिलाच बॉल फुल त्याला पाठवला ब्लॅक स्क्रीन समोर आणि पंच सांगतायत एक टप्पा जरूर चौकार पण रेफर केलाय थर्ड अंपायर कडे. अंपायर्स रिव्ह्यू. चेक केलं जाते सध्या ऑन स्क्रीन. शांत बसा. मॅनेजमेंट टीम आमची चेक करेल. साठी जॉईन हो लगेच प्लीज कारण क्रुशल मोमेंट मध्ये ही मॅच आहे. सहा बॉल 18 होत्या. हा चौकार तर जरूर आले परंतु फक्त डिसिजन यासाठी पेंडिंग आहे. हा बॉल लिगल आहे की अनलिगल याची चाचपणी सध्या सुरू आहे टेक्निकल डिपार्टमेंट मध्ये. थर्ड अंपायर आमच्यासोबत जॉईंट आहेत. डीप मध्ये चेक केलं जाते कारण सामना दोन्ही टीम साठी तेवढाच महत्वाचा आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा लीगर राहिला बॉल परंतु 4 रन जरूर मिळतील. फेअर डिलिव्हरी. फिल्डिंग लावून घ्या. त्यामुळे सामन्यामध्ये बदल अगदी घडेलच. 5 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. दाखवून दिलं खरं तर या मॅच मध्ये भूमिलियन टेमिलियन देखील परिस्थिती किती कठीण असली तरी धैर्य हे कधी सोडायचं नसतं. 5 बॉल 14ची गरज. सामना बरोबर सुटला तर सुपर. पुन्हा एकदा या गोष्टीची मी आठवण करून देईन. दैवत सज्ज असताना समोर साधा स्लोअर वरनं चुकवलं. जे काम तलवारीने होत नाही ते कधी कधी सुईने केले जातं. शांत बसा प्लीज. डॉट बॉल इथे बघा मिळते. सामना अजूनही ऑन आहे.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना बघायचं मॅच संपलेली नाही आहे. या मॅच मध्ये थरार संपलेला नाही आहे. खोदून काढल्या बॉल असा ही बाउंड्री थोडी जवळ आहे आणि तिथे फटके क्लिअर करणं सोपं जातं, परंतु पंचांच्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा बघू. आणि होय पंच आम्हाला सांगतात इट इज मॅक्झिमम 6 रन या बॉलवर आलेत. षटकारच्या मदतीनं धावसंख्येचं टोटल झालं. येणारे चेंडू आणि धावांमधील अंतर मी सांगेन 3 बॉल 8. 3 चेंडू 8 धावांची गरज. तीन चेंडू 8 धावा. सामना बरोबरी सुटला तर स्पर्धेचा नियम सुपरवर आहे. पुढे जाऊन या गोष्टींची गतिमान अवस्था नको. आणखीन एक महत्वाचं, दोन्ही एंड एकदा सुटले तर ती रन ग्राह्य आहे. या क्षणाला याच गोष्टी महत्वाच्या असतात. 3 चेंडू 8 रन. दम दाखल या षटकानं. षटकारानं साधा एकदम गती कमी ठेवली, ताकद झोकून दिली या फटक्यामध्ये आणि फिल्डरांना बनावं लागेल. दर्शक आलाय आणखीन एक मॅक्झिमम हिट. 2 बॉल 2 षटकार आलेत आणि सामना राहिलाय अंतिम 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. 12 बॉल मध्ये विचार केला तर तौसिफ शेखचा 12 बॉल मध्ये 40 धावा केल्यात. नडलाय मैदानामध्ये अक्षरशः गोलंदाजांना. 2 बॉल आणि 2 धावांची गरज. स्वप्नातही विचार केला नसेल टीम भादवडनं की हा सामना इथपर्यंत जाऊन पोहोचेल. दोन बॉल 2. प्रतीक पाटील सारखा खेळाडू इंजर्ड असताना तो पवेलियन मध्ये राहिला. त्याने फक्त गोलंदाजी केली, बॅटिंग त्यांनी केली नाही. काय मॅच आहे. 68 धावा या रात्रीच्या सत्रामध्ये आणि ज्याचं आव्हान अंतिम 2 बॉल आणि 2 धावांची गरज. दैवत का इथूनही दम दाखवेल. 16 रन आतापर्यंत त्यांनी खर्च केलेत या ओव्हरमध्ये. 4 बॉल मध्ये 2 बॉल 2 ची गरज. की फलंदाज तौसिफ. हा लोअर फुलटॉस बॉल पाठीमागे फिल्डर डाऊन द बॉल. थरार अजून बाकी आहे. जेल तिथे ठिपलाय. अंतिम मॅच 5व्या डे नाईट फॉर्मॅट मधील आणि त्यामधील अंतिम बॉल पर्यंत पोहोचलेला सामना. हा विजय आमच्या सन्माननीय विजय शेठ ठाकूर यांचा. हा विजय स्वर्गीय विश्व शेठ ठाकूर स्मृती चषकाचा. हा विजय आमच्या संपूर्ण दोस्ती स्पोर्ट्स क्लब आकुर्लीचा. आणि खरा थरार या दोन्ही टीमला दिलाय. चला जेवढे प्रेक्षक आहेत तेवढ्यानंच स्वागत करूया अंतिम बॉलचा, कारण शेवटचा आता 1 बॉल आणि विजयासाठी रन पाहिजे 2. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर आणि सुपर ओव्हर झाली तर विजय शेठ अजून 1 तास. तर मला बघायचं आहे. एकही सुपर ओव्हर या स्पर्धेमध्ये झाली नाही. जबरदस्ती लढत. लक्षात घ्या दोन्ही पंच हे समजवत आहेत दोन्ही एंड एकदा सोडले तर रन ग्राह्य धरली जाईल, किंवा पहिली रन कंप्लीट झाली आणि दुसऱ्यासाठी एक खेळाडू थांबला तर ती दुसरी रन ग्राह्य धरली जाणार नाहीये. पंच सँडी पालकर यांना आम्ही सांगितलंय आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्यामुळे तुम्हाला दोघांना एंड सोडावे लागतील. एक चेंडू 2 रन. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. चला सगळ्यांनी जेवढे लोक आहेत तेवढे सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी वाजवा, कारण तुम्ही दोन्ही टीम ज्या पद्धतीने लढलेत या स्पर्धेला हजारो चार लागलेत. आणि रात्री बघू शकता थरार 1 वाजून 53 मिनिटं झालेत आणि हा सामन्यामध्ये पाहिजेत 1 बॉल 2 धावांची गरज टेंबिवली संघाला. आणि अगेन्स्ट खेळत असताना भादवड संघ ज्या खेळाडूने रन केले तो तौसिफ बाज झाला आणि नवीन येणारा खेळाडू परेश गोराडकर जो स्ट्राइक एंड कडे आलाय. दैवतनं मागील बॉलवर विकेट घेऊन सामन्यामध्ये जिवंत ठेवण्याचं काम केलंय. टीमला जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देऊया. मी मायक्रोफोन बंद करतोय परंतु टाळ्यांना प्रतिसाद द्या दोन्ही टीम साठी. 1 बॉल 2. बॉल हवेमध्ये तरंगतोय. फिल्डर डाऊन द बॉल आणि इथे मॅच जिंकली आहे मैदानामध्ये. वेल प्लेड. साईरा 11 भादवड संघाने जल्लोष मैदानामध्ये साजरा करत असताना काय मॅच रंगली.
जबरदस्त लढत, अनबिलिव्हेबल, अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय हा सामना. या बॉलवर सिंगल जरी केले असते तरी सम्राट सुपर ओव्हरचा ऑप्शन बाकी राहिला असता, विजयाच्या स्वप्न जिवंत राहिलं असतं. परंतु जर तरला स्थान नाही. षटकारांना मॅचला फिनिश करण्याचा प्रयत्न केला गोलंदाज दैवतनं, त्यानं मैदानामध्ये खरी प्लॅनिंग केली. या अंतिम बॉलवर त्यांनी अगदी ऑफ साईडला हा ओव्हरपिच केला, जाणून बुजून ओव्हरपिच केला होता, कारण जेणेकरून आला तर षटकार गेला तरी चालेल, परंतु जर झेल उडला तर मॅच जिंकता येईल. आणि तो प्लॅन त्याचा सक्सेसफुल ठरला. भूमी एलियन टेंबिली संघ काय लढला मैदानामध्ये.